नमस्कार विद्यार्थी मित्र हो. लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण इयत्ता 4थी प्रज्ञाशोध परीक्षा तयारी करत आहोत आणि यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयातला सुरुवातीचा घटक घेणार आहोत. लक्षात घ्या, कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर गणित या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला सर्वात जास्त फोकस या विषयावर असला पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला भरपूर सरावाची गरज असते. त्यामुळं इयत्ता 4थी प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला गणित, बुद्धिमत्ता यासारखे विषय आहेत त्या विषयांवरती जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आजचा विषय जो आहे तो आहे संख्याज्ञान आणि संख्याज्ञान यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांची ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर 5 अंकी संख्यांचं वाचन लेखन कसं करायचं आणि त्याच्यावर आधारित काही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे काही नमुने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण संख्याज्ञान यामध्ये 5 अंकी संख्यांचं वाचन व लेखन कसं करायचं हे पाहणार आहोत. सुरुवातीला देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपण समजून घेऊयात. तुम्हाला परिचयाचे आहेत तरी सुद्धा आपण एक रिपीट करूयात. देवनागरीमध्ये 1 हा अंक या पद्धतीचा असतो आणि त्यालाच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामधलं चिन्ह अशा प्रकारचं आहे. 2 साठी असणारं देवनागरी हे चिन्ह आणि हे आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातलं चिन्ह. आपल्याला त्या चिन्हाचा आकार व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आकारातला जो फरक आहे तो फरक समजून घ्यायचा आहे. म्हणजे देवनागरीमध्ये त्याचा आकार कसा आहे, आंतरराष्ट्रीयमध्ये आकार कसा आहे. काही संख्या अशा आहेत की त्या दोन्हीकडे आपल्याला एकसारख्या वाटतात, फक्त थोडासा बदल असतो, तो बदल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 3 हा अंक देवनागरीमध्ये आणि इथं आपण आंतरराष्ट्रीयमध्ये पाहतोय. दोन्हीकडे लिहिताना बऱ्याच वेळा सेम पद्धतीने लिहिला जातो. यात फरक जो आहे तो इथं आहे, लक्षात घ्या सगळ्यांनी. 4 या अंकासाठी असणारा आंतरराष्ट्रीय चिन्ह, 5 या अंकाचा आंतरराष्ट्रीय चिन्ह या पद्धतीचं आहे. 6 या अंकाचा आंतरराष्ट्रीय चिन्ह या पद्धतीचं आहे. 7 या अंकाचा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील चिन्ह या प्रकारे आहे. 8 या अंकासाठी, 9 या अंकासाठी असलेलं चिन्ह आणि 0 हा जो अंक आहे या अंकासाठी असलेलं हे चिन्ह. हा एक फरक इथं आपल्याला महत्त्वाचा आहे. देवनागरीमध्ये असणारा जो 0 आहे तो गोलाकार असतो आणि त्याचा आकार जो आहे तो थोडासा छोटा असतो. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये तोच उभ्या आकारामध्ये आहे, लक्षात घ्या 0, आणि थोडासा उंचीला जास्त आहे तो. हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ही 10 चिन्ह आपण जर व्यवस्थित लक्षात ठेवली तर आपल्याला देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांवरती आधारित जे काही प्रश्न असतील ते प्रश्न चांगल्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. आता आपण पुढे जाऊयात. 5 अंकी संख्याचं वाचन लेखन करत असताना नेमकं काय लक्षात ठेवायचं आपल्याला ते आपण आता समजून घेऊयात. मी या ठिकाणी एक सारणी छोटीशी बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण संख्या लेखन करताना आपण जे स्थान आपण विचारात घेतो त्या स्थान या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सगळ्यात शेवटचा जो अंक असतो तो एकक स्थानचा असतो. त्यानंतर एकक, त्यानंतर दशक स्थान येतं, नंतर शतक स्थान येतं, हजार आणि दशहजार. आपण 5 अंकी संख्यांचं वाचन लेखन पाहतोय. आपण एक उदाहरण घेऊयात. या ठिकाणी एक संख्या मी घेतलेली आहे की ज्या संख्येमध्ये एकक स्थानावरती 4, दशक स्थानावरती 7, शतक स्थानावरती 3 आहे, हजार स्थानावर 5 आहे आणि दशहजार स्थानावरती 8 आहे. तर ही संख्या वाचताना आपल्याला काय लक्षात ठेवायचंय याविषयी थोडंसं सांगतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकक, दशक आणि शतक या अंकांपासून तयार होणारी संख्या जी आहे ती आपण वाचताना 374 अशी वाचणार आहे इथं. आणि हा जो भाग आहे हजार आणि दशहजार स्थानावरचा, हा एकत्रितरित्या आपल्याला वाचायचा आहे. इथं ही एकत्रित संख्या होणार आहे 85 आणि त्याला आपल्याला हजार असं संबोधायचं आहे. लक्षात घ्या, कोणतीही 5 अंकी संख्या वाचत असताना शेवटचे 3 अंक आहेत ते आपण
शतक, दशक आणि एकक स्थानावरचे अंक जे आहेत ते अंक आपण 3 अंकी संख्या ज्या पद्धतीने वापरतो त्या पद्धतीने वाचायची आहे. आणि जे पुढचे 2 अंक आहेत ते 2 अंक एकत्रितरित्या जी संख्या तयार होईल ही 85 संख्या तयार होते. तर या 85ला मी 1000 असं म्हणणार आहे. 1000 आणि दशहजार स्थानावरची जी संख्या आहे त्याला आपण 1000 असं संबोधायचं आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं तर ही संख्या बघा, इथं स्वल्पविराम देऊन आपण हा इकडचा भाग वेगळा घेतलेला आहे आणि इकडचा भाग वेगळा घेतलेला आहे. तर ही संख्या वाचताना आपण 85,374 अशी वाचणार आहे. दुसरी संख्या घेऊयात आपण 92,573 असं तिचं वाचन आपण करणार आहे. बघा इथं मी 92 म्हणजे 1000 आणि दशहजार स्थानावरचा जो अंक आहे त्याला एकत्रितपणे वाचलेला आहे मी, आणि उरलेले 3 अंक आहेत ते मी 573 असं वाचलेलं आहे. 92,573. पुढची संख्या घेऊयात 11,435 असं याचं वाचन करावं लागेल. आणि शेवटची एक संख्या आपण घेऊयात 34,129. तर अशा पद्धतीनं आपल्याला वाचन करत असताना आपण जर स्वल्पविराम देऊन जर संख्या लिहायला आपण जर लिहिली तर वाचन करणं आपल्याला सोपं जातं. म्हणजे इथं शेवटचे 3 अंक झाले की आपल्याला स्वल्पविराम द्यायचा आहे आणि मग पुढचा भाग जो आहे 2 संख्या असतील, 1 असेल तर त्याला आपल्याला 1000 असं संबोधायचं आहे. आता याच्यावर आधारित काही उदाहरण आपण बघूयात. म्हणजे देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत, त्याचबरोबर 5 अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन आहे. या 2 सब टॉपिकवरती असणारे जे काही प्रश्नांचे नमुने आहेत ते आपण नमुने या ठिकाणी पाहूयात आणि याच्यावर आधारित तुम्हाला अधिकचा सराव मिळावा म्हणून आपण याच्यासोबत टेस्ट सिरीज देखील देणार आहोत. म्हणजे तुम्हाला क्विज देखील याच्या प्रत्येक घटकावरती मिळणार आहेत. तर आता आपण पहिला प्रश्न घेऊयात. दिलेली संख्या जी आहे ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? बघा 13,254 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल असा प्रश्न आहे. बघूयात आपण सगळे पर्याय. या ठिकाणी पहिला पर्याय जर आपण नीट पाहिला तर 3 हा अंक जो आहे तो देवनागरीमध्ये आहे, उरलेले सगळे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये आपण जर बघितलं नीट लक्ष देऊन तर मला या ठिकाणी सगळे अंक जे आहेत ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये दिसत आहेत. अजून आपण तिसरा पर्याय देखील बघूयात. तिसऱ्या पर्यायामध्ये 2 हा अंक जो आहे तो देवनागरीमध्ये आहे आणि उरलेले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आहेत. आणि चौथा पर्याय बघितला आपण तर 1 हा अंक देवनागरीमध्ये लिहिलेला आहे आणि उरलेले अंक आहेत ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पहिला, तिसरा आणि चौथा हे पर्याय चुकीचे आहेत आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 की ज्यामध्ये सर्व अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिले गेलेले आहेत. अशा प्रकारचा एक प्रश्न असतो आपल्याला. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न घेऊयात. खालीलपैकी देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत. पहिली जोडी आपण पाहतोय तर सुरुवातीचा अंक संख्या लिहिली ती देवनागरीमध्ये लिहिलेली आहे आणि पुढे आपण आंतरराष्ट्रीयमध्ये पाहतोय. तर या ठिकाणी आपण 4ही पर्याय बघूयात आणि त्यातला चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे की चुकीची जोडी जी आहे ती ओळखायची आपल्याला. मग याचं आपण नीट निरीक्षण करायचं प्रत्येक संख्येचं आणि मग आपल्या लक्षात येईल की कोणती चुकीची जोडी आहे. माझ्या मते ही चुकीची जोडी आहे, कारण याच्यामध्ये आपण नीट निरीक्षण केलं तर 0 हा अंक इथंही देवनागरीमध्ये वापरलेला आहे आणि इथंही देवनागरीमध्ये वापरलेला आहे. उर्वरित सगळ्या संख्या ज्या आहेत त्या सुरुवातीचा भाग देवनागरी आणि दुसरी संख्या आंतरराष्ट्रीयमध्ये आहे ते बरोबर आहे. तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 देवनागरीच्या 0 दोन्ही ठिकाणी वापरला असल्यामुळं पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा पर्याय आहे आणि तो आपण इथं निवडलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर इथं बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. 20,045 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? आंतरराष्ट्रीयमध्ये संख्या दिलेली आहे आणि आपल्याला देवनागरीमध्ये लिहायला सांगितलेलं आहे. पहिला पर्याय आहे इथं 45च्या ऐवजी 48 लिहिले, चुकीचं आहे. आपण गडबडीमध्ये बघतो की सगळे अंक देवनागरीमध्ये आहेत असं आपल्याला दिसतं पर्यायामध्ये आणि आपण लगेच एक हा पर्याय आपण तिथं कन्फर्म करतो आणि एक पर्यायाचा गोल आपण रंगवतो आणि तिथंच आपलं उत्तर चुकतं. त्यामुळे लक्षात घ्या, संख्या नीट पाहायची आहे. जरी सगळे अंक देवनागरीमध्ये असले तरी संख्या चुकीची आहे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 2 इथं 2 हा अंक देवनागरीमध्ये आणि पुढचे 2 शून्य आहेत ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातले वापरले गेले, त्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा आहे.
त्यानंतर पुढचा आपण जर पाहिला पर्याय तर शेवटचा अंक आंतरराष्ट्रीय वापरलाय, उरलेले सगळे देवनागरी आहेत, म्हणजे हा पर्याय देखील चुकीचा आहे. आणि इथं आपण पाहिला चौथा पर्याय तर सगळे अंक देवनागरीमध्ये आलेले आहेत, म्हणजे इथं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. पुढे गेल्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची चुकीची जोडी ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न आहे जो आपण मगाशी सोडवला त्याच पद्धतीचा आहे. आणि इथं चुकीची जोडी जर आपण नीट निरीक्षण केलं तर निरीक्षणांती तुम्हाला पर्याय क्रमांक 3 ही जोडी जी आहे ती चुकीची दिसेल, कारण यामध्ये देखील 0 हा अंक आंतरराष्ट्रीयमध्ये चुकला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांची अचूक जोडी ओळखा. बघा शब्द थोडासा बदललाय, अचूक. अचूक याचा अर्थ की जी बरोबर आहे ती जोडी. बघा 28 28 इथं नीट निरीक्षण आपण केलं तर 2 हा अंक जो आहे तो इथं आंतरराष्ट्रीय वापरलाय, 8 हा देवनागरी मधला वापरलाय, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. इथं आपण नीट निरीक्षण केलं तर इथं 0 हा अंक दोन्ही ठिकाणी देवनागरी मधला वापरला गेलाय. इथं आपल्याला अपेक्षित काय आहे की एक संख्या देवनागरीमध्ये लिहायची आणि एक संख्या आंतरराष्ट्रीयमध्ये, तर ही आंतरराष्ट्रीयमध्ये लिहिलेली संख्या चुकीची आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय आपण पाहिला तर 95 ही संख्या इथं देवनागरीमध्ये आहे आणि इथं आंतरराष्ट्रीयमध्ये योग्य पद्धतीने लिहिली गेलेली आहे. आणि चौथा पर्यायामध्ये आपण नीट निरीक्षण केलं तर इथं देवनागरीमध्ये योग्य लिहिलेले आहे, आंतरराष्ट्रीयमध्ये लिहिताना 3 हा अंक देवनागरीमधला वापरलाय, म्हणजे इथं या प्रश्नाचं उत्तर आहे अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आज आपण देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कशी ओळखायची त्यातला फरक समजून घेतला. त्याचबरोबर 5 अंकी संख्यांचं वाचन कसं करायचं ते देखील आपण पाहिलं आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न की जे प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात तर त्याचे काही नमुने आपण पाहिले. याच घटकावर आधारित क्विज सोडवण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून देखील जाऊ शकता, किंवा तुम्ही आता जो व्हिडिओ पाहताय त्या व्हिडिओच्या खालच्या बाजूला तुम्हाला एक वेबसाईट दिसते www.learnify-academy.com या वेबसाईटला तुम्ही लॉग इन करा. वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सगळे व्हिडिओ प्रत्येक घटकावरचे आणि सगळ्या क्विज देखील उपलब्ध आहेत. तर अधिकाधिक स्पर्धा परीक्षेचा सराव करा आणि लर्निफाय अकॅडमीशी कनेक्ट राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.